अरे भाई एक बार आखिरी बार बोले ना भाई, अंदर नहीं जा सकते तो नहीं ना जा सकते। ठीक है दुबे जी, पण का नाही ते तर सांगा। अब सब लोगों को एक बार आखिरी बार बताते हैं, अंदर कंपनी के ट्रस्टीज लोग आए हैं, उनका ऑर्डर है कि कोई अंदर आने ना पाए हैं। हे बघा कामं खोळंबलेत सगळ्यांची, कामं न झालेली चालणार आहेत का तुमच्या ट्रस्टींना? आदित्य बाबू, मैं आप ही की तरह एक सेवक हूँ भाई। हाँ, मुझे जो काम दिया है वो तो करना पड़ेगा ना। हो पण मग आम्ही काय करायचं? असं दिवसभर गेटच्या बाहेर थांबायचं? दुबेजी, ही कंपनी जेवढी तुमच्या ट्रस्टींची ना तेवढी आमची आहे, नाही का? बरोबर है। हाँ। अच्छा ठीक है, तो अंदर कैंटीन की तरफ जाके रुको। हाँ, कोई मेन बिल्डिंग की तरफ ना जाए, हैं? समझे? थँक्स मित्रा, तुझ्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला मिळते। बाय द वे, तू आहेस तरी कोण? म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचा आहेस? मी अरे गोडाऊनला बसतो। अरे बापरे, गोडाऊन म्हणजे ट्रेनी? अरे तिथे जायला उतावळा होणार तू पहिलाच असशील। माझं ठीक आहे, हे ट्रस्टीज कोण आहेत नेमके? अहो नाव गाव चेहरा कोणालाच माहित नाही, असेच अचानक येतात आणि अचानक गायब होतात। काय जादूगार आहेत की काय? तसे जादूगरच आहे, ते आले की पुढचे काही दिवस कंपनीचा नक्षाच बदलून जातो। मी तर ऐकले की इथला साधा चहा सुद्धा घेत नाही। चहा सुद्धा पित नाही? किती वेळा सांगितलंय की इकडे आल्यानंतर आम्ही चहा काय पाणी सुद्धा घेत नाही। कुत्र्याचं शेपूट दादा वाकडं ते वाकडच राहणार। काय मल्होत्रा? ची अरे पटलं त्याला? नाही नाही बंधू, चहाचे पैसे लिहून ठेव, पगारातून कमी करायला बरे। बऱ्याच गोष्टी वजा होणार आहेत आज। आणि तुम्ही वेटरच्या ड्रेस मध्ये मात्र एकदम झकास दिसताय। हा, आता चहाचा ट्रे घेऊन समोरच उभे राहणार आहात की जाणार आहात? हसता क्या उधर खड़ा रह के? ले ना बोला था ना तू चाय बनाने का, गलती तू करता है, डांट मुझसे पड़ती है। जल्दी कर, क्या इधर से? ये आदमी ना हमेशा गलत काम करते। अच्छा, सुनता ही नहीं है। हाँ। काम से निकाल दो इसको। मल्होत्रा, कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं हे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं। तुझं ऐकून वागायला लागलं तर कंपनी बुडेल। आणि चूक त्याच्याकडून कधीच होणार नाही, तो त्याचं काम चोख करतोय आणि यापुढेही करणार आहे। काय रे मगन? हो साहेब। हा, आणि ऐका, बाहेर कंपनीची माणसं असतील ना, त्यांना चहा द्या। ओके। आप लोगों का ऐसा अचानक कैसे आना हुआ? तुझी परमिशन घेऊन यायचं का? नहीं नहीं, ऐसा नहीं। तुम्ही परवानगी घेता का? हा, सगळ्या गोष्टी करताना? आप नाराज हो गए? हमेशा वो हिसाब देने के बाद आप लोग यहाँ आते नहीं, इसलिए मैंने पूछा। नाही नाही, कंपनीचा हिशोब मिळालाय आम्हाला। आता तुमचा हिशोब करायचा आहे, तो करून टाकू आज। मेरा हिसाब? काय पगार काय तुझा? हाँ, महिन्याचा पगार किती तुझा? 2 लाख। घर खर्च आणि वर खर्च किती? मतलब किराणा आणि घरगुती वस्तू यांच्यावरचा खर्च म्हणजे घर खर्च, आणि कपडे लत्ते ट्रॅव्हलिंग यांच्यावरचा खर्च म्हणजे वर खर्च। हा, किती? दररोजच्या जेवणात बासमती तांदूळ, देशी घी, आठवड्यातून 3दा नॉनव्हेज जेवण, किराणा माल मॉलमधून आणायचा, शिवाय मोठं घर, त्यामुळे मेंटेनन्स, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल वगैरे वगैरे धरून साधारण 75,000 ते 80,000 रुपये होणार ना खर्च। 2 फुटावर जाण्यासाठी सुद्धा गाडी, स्टेटस मेंटेन करण्यासाठी आणि कटकट्या बायकोसाठी नको असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करणे, हा सगळा वर खर्च सुद्धा जातो जवळजवळ 60,000 ते 70,000च्या वरती। आणि यांची मुलं अमेरिकेत शिकतात ना, पण त्यांच्या राहण्याच्या खाण्यापिण्याचा खर्च तोही आलाच की, तोही असेलच की 70-75च्या घरात। काय आता तुमचा पगार 2 लाख, घर खर्च वगैरे सगळं धरून 2 लाखाच्या घरात जातोच की। एवढा सगळा वर खर्च कसा काय मॅनेज करतोस रे एवढ्याशा पगारात?
गुजारा कर लेते हैं ऐसे जैसे तैसे. जैसे तैसे. मग मला सांग, मुळात तुझा सगळा खर्च झाल्यानंतर तुझ्याकडे जैसे तैसे 10-15 हजार रुपये शिल्लक राहतात. मग पार्टीमध्ये प्रत्येकी 10-15 हजार रुपयाच्या दारूच्या बाटल्या येतात कुठून आणि तुम्हाला परवडतात कशा? अरे नहीं भाई नहीं, मैं कभी पार्टी शार्टी करता ही नहीं. आई शपथ मैं कभी करता ही नहीं. खोटं कोण कोणाची किती बोलतंय हे कळलंय आम्हाला. आणि पुराव्याशिवाय बोललो तर मी वकील कसला? हा बोल. आदित्य, मी ना कॉलेजला निघालीये. बोला. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. बरं, तुझा दिवस सुरू झाला की नाही? दिवस झाला सुरू, अजून काम नाही झालंय सुरू. आदित्य, मी तुझ्यासारखं वागतीये आणि आता तू का माझ्यासारखं वागायला लागलायस? मी इथे रेडी होऊन कॉलेजला निघाले सुद्धा आणि तू अजूनही आळशीपणा करतोय. चल चल चल, उठ पटकन आणि कामाला लाग. मी करेन काम, म्हणजे करण्यासाठी आधी ऑफिसमध्ये जावं लागेल ना. ऑफिसच्या बाहेरच सगळ्यांना थांबवून ठेवलंय. तुझ्या ऑफिसला आग लागलीये का? नाही. मग भूकंप आलाय? तसंच समजावं तर. ट्रस्टी झालेत म्हणे दर 1-2 महिन्यांनी अशी सरप्राईज व्हिजिट करतात. अरे मग हे तर प्लेझंट सरप्राईज आहे. प्लेझंट कसलं? मगाचपासून इथं बाहेर उन्हामध्ये उभं केलंय, कुठे कुठे घाम येतोय, जाम गरम होतंय. मग जात आणि भीड द्या ट्रस्टींना. काय आणि काय म्हणू? तेवढा मोठा गोल्डन चहा समोरून चालत आलाय आणि तू त्याच्याकडे लक्षही देत नाहीयेस. म्हणजे काय बोलतेस, काही कळत नाही मला. अरे त्या ट्रस्टींना भेटून सांग तुझ्या बरोबर काय घडलंय ते. त्या मल्होत्रा आणि जोशींचे सगळे कान कळू देत त्यांना. सही अगं, सब डायरेक्ट मला नाही जमणार. हे बघ आदित्य, तू जर काय केलं नाहीस ना तर इतर कोणीच करणार नाही. आणि आज जर तू गप्प बसलास तर ही फालतू माणसं अशीच वागत राहतील पुढे वर्षानुवर्ष. आणि मग तुझी, तुझ्या त्या ट्रस्टींची आणि कंपनीची सगळ्यांची वाट लावून ठेवते. आदित्य कश्यप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदित्य कश्यप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदित्य. नाही, मी करतो, करेन, करणार. तू ठेव. ओके, बाय. बस सुयश, एवढंच करायचं होतं? हो बस एवढंच. मी थोडं अजून करू का प्लीज? नाही म्हणजे ती गाडी येते तिला धडक मारतो म्हणजे थोडं रिअलिस्टिक वाटेल. आणि तुझ्या या रिअलिस्टिकच्या नादात हाडबिडे मोडली ना, तुझा खर्च मी करणार नाही. या मेल्याचा तसाच असता. फुकटची ओव्हर ऍक्टिंग करतो म्हणून लोकांनी काम देत नाही. प्रायोगिक वाला. ए रामलीला, ए रामलीला बोलायचं नाही, दशावतार. ए बस बस करा. तिच्याकरता हे सगळं चाललंय ना, तिथे येते का सांगा. ती गाडीवाली चिकनी मुलगी काय? ए तोंड सांभाळून बोला, पैसे कापेन तुझे. येते 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 येते. बघा, तुम्हा दोघांना काहीही लागलं तरी मला सांगा. हा सुयश आहे तुमच्यासाठी.
गेली 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 गेली. अरे नीट काय ते सांग. तू काय खरं खरंचा आंधळा नाहीयेस. नॉनसेन्स. काय केलं? त्या मुलीने मला हात दाखवला ना, म्हणून मी हाय केला. अरे तुला दिसत नाही ना, मग हात कसा काय दाखवलास? चला फालतू ऍक्टर. तुझे पैसे कट तुझे पैसे. हे बघा, हे असं पोरी पटवायला ना मी माझी विद्या वाया घालू नाही शकत, म्हणून माझ्या चुका होतात अशा. अरे तुझ्या एका चुकीमुळे माझ्या आयुष्यातला राजयोग जाईल बेट्या. काय राजयोग? तुला काय करायचंय ते त्यांचा बघून घेतील, होय की नाही मॅडम? अरे व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. सरप्राईज तर मी झालीये तुला बघून. काय अगं मी काय केलंय? अरे तू या बिचाऱ्या ब्लाइंड मुलांना. नो 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 सई, तुला जे वाटतंय ना ते हे नाहीये. म्हणजे हे दोघं ब्लाइंड नाही आहेत? नाही नाही, ब्लाइंड आहेत हे. बिचारे नाहीयेत हे. ओ, कारण यांच्यासोबत मी आहे आयुष्यभर. छायला मोठा रोल आहे वाटतं. काय मोठा रोल? अगं त्यांच्या आयुष्यात माझा मोठा रोल आहे. पण असा काय मोठा रोल आहे तुझा यांच्या आयुष्यात? माझ्या खूप जवळची माणसं आहेत ती. अच्छा. तर यांच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी मी घेतली. यांचं राहणं खाणं मेडिकेशन एज्युकेशन संपूर्ण जबाबदारी. आणि हो, सोशल वर्क उपकार म्हणून नाही, प्रेम आपुलकी आणि काय ते हा माणुसकी म्हणून. खरंच? ऑफकोर्स. सावधर तू त्यांना विचार, सांगा ना. ताई, तुम्ही देव पाहिलाय का? कोणीच नाही पाहिलं, पण मी पाहिलं. अरे तू आंधळा आहेस, लक्षात ठेव. म्हणूनच मी या मनाच्या डोळ्यांनी पाहिलाय. सुयश दादाच्या चेहऱ्यावर देव पाहिलाय. अरे या दुःखाच्या गगनभेदी महासागरात कितीतरी अशा लाटा आल्या असतील. हे बास बास. सोप्या शब्दात सांगा. मी सांगतो ताई. या आंधळ्याशी एकच काठी, सुयश दादा आमच्यासाठी. तू तोच डॉक्टर सुयश पटवर्धन आहेस ना? पैशांचा माज असलेला, लोकांना वाईट वागवणारा. कारण हा सुयश कोणीतरी वेगळाच आहे. तो सुयश मीच आहे, फक्त तू मला नीट ओळखलं नाहीयेस. पण आजपासून माझी ही नवीन ओळख समज. ठीक आहे, मी निघते. आमच्या घरी नाही येणार का ताई? या ना ताई, एकत्र मिळून आंधळी कोशिंबीर खेळूया. नाही सॉरी, पण मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय. पुन्हा कधीतरी भेटू. हे पण सई, तुला जेव्हा कधी या दोघांना भेटावंसं वाटेल ना, तेव्हा मी दोघांना घेऊन ये ना. आणि तुला हवं तसं मी करेन. आणि दुसऱ्यांना जे हवंय ते मी त्यांना मिळवून देतोच, कधीही कुठेही कसंही. बाय 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 सई. या आंधळ्यांना रस्ता क्रॉस करून मी माझ्या लग्नाकडे जायचा पहिला टप्पा क्रॉस केलाय. देखो आदित्य सर, आप जाइए यहाँ से. हम आपको धक्का वक्का तो नहीं मार सकते, तो आप हमें मजबूर मत कीजिए. दुबेजी 2 मिनिट फक्त मला आज सोडा. मोजून 2 मिनिटाचं काम आहे. अरे हम आपको 2 कदम अंदर नहीं जाने दे सकते. 2 मिनट तो दूर की बात है. दुबेजी, या कंपनीत काय नेमकं चालतं हे तुम्हालाही माहितीये. नाही दुसऱ्यांचा सोडा, पण मला काय त्रास होतोय किंवा दिला जातोय हे तुम्हालाही नेमकं माहितीये, हो ना? हाँ, लेकिन म्हणून म्हणतोय मला प्लीज ट्रस्टींना भेटू द्या. हे बघा, हा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि ही संधी जर अशी सोडली ना तर पुन्हा तोच त्रास सहन करत बसावा लागेल. देखो आदित्य बाबू, हम आपकी बात समझते, लेकिन एक बात आप भी समझ लो. भगवान जी का दर्शन तो पूरी दुनिया करना चाहती है, लेकिन भगवान जी उसी को दर्शन देते हैं जिसका दर्शन पाने का वक्त आ चुका होता है. म्हणजे देखिए, हमारे ट्रस्टी जी भगवान जी समान ही है. जिस दिन आपका वक्त आ जाएगा, खुद ही आपको दर्शन दे देंगे. पण ती वेळ येणार कधी कुणास ठाऊक. खरं बोलायची वेळ झाली मल्होत्रा. खरं बोलणं अवघड असलं ना तरी त्याच्यामुळे जगणं सोपं होतं, लक्षात ठेव. आणि तू खरं बोलला नाहीस तर तुझं जगणं मुश्किल करू आम्ही.
बोल, पार्टी कंपनीच्या पैशाने झाले की नाही? बोल नाही. नहीं, ये गलत है. ते फोटो खोटे आहे आणि पार्टी झालीच नाही. नहीं ऐसा नहीं, वो पार्टी तो हुई थी. आता कसं बोललास? लेकिन क्या वो पार्टी है ना, वो कंपनी के पैसों से नहीं हुई थी. वो क्या है ना, मेरे दोस्त का बर्थडे था तो वो पार्टी का खर्चा उसने ही किया था. हम तो बस वहाँ पार्टी में गए और हैप्पी बर्थडे टू यू गाया. वो फोटो है ना, उसमें गाना तो सुना ही नहीं देगा ना. ए, चुप चुप. दोस्त? कुठला दोस्त? फोटो मध्ये तर सगळे वेंडर्स दिसत आहेत. हाँ भाई, इतने सालों से साथ में काम करते हैं तो दोस्ती तो हो ही जाती है ना. मग इतने साल में आमच्याशी कशी मैत्री झाली नाही तुझी? अरे आप तो हमारे अन्नदाता है, आप मालिक है. मालिक होता है और वेंडर होता है ना. दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मालक नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलाच व्यापारी जेव्हा आपला मित्र होऊन बसतो ना, तेव्हा आपला धंदा बसतो. समजलं? हाँ, वो बराबर आपने सही कहा. आपने आणि दोस्तीच करायची असेल ना तर इथल्या स्टाफ बरोबर कर. अरे आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात ते लोक. मेरा उनके साथ घर के आदमी जैसा ही बर्ताव है. घर के आदमी जैसा बर्ताव म्हणजे काय? घर कामाला बोलवतोस का काय त्यांना घरी? आम्हाला असं कळलंय की तू इथल्या स्टाफ कडून, ज्युनियर्स आणि ट्रेनिंग कडून पर्सनल काम करून घेतोस. रविवारी सुद्धा स्टाफला कामावर बोलवतोस. अरे ते आजारी असले तरी त्यांना राब राबवतोस. ये सब आपको कौन बोला? नाही, कोणी बोलो अथवा न बोलो, हे खरंय का नाही सांग. नहीं, ये मेरे खिलाफ साजिश है. कोई जानबूझ के झूठी बातें फैला रहा है. जानबुजकर म्हणजे विचारपूर्वक वागणं. त्याची तुला गरज आहे मिस्टर मल्होत्रा. आणि मल्होत्रा, ह्याच्या पुढे कुठल्याही स्टाफ मेंबरला जर घरी कामासाठी बोलवलं तर अख्ख्या कंपनीची फरशी पुसायला लागेल ना. गलती होगा, आइंदा दोबारा ऐसा नहीं होगा. चला निघूया. आप लोग जा रहे हैं? गोडाऊन मध्ये चाललोय. गोडाऊन में? आज सगळा स्टॉक आणि त्याच्या रिसीट चेक करणार आहोत आम्ही. आणि त्याच्यामध्ये जर का काही कमतरता आढळली ना, तर तुला कंपनीतून कमी करायचं असं आम्ही ठरवलं. झाडाला लागलेली कीड जर उपटायची असेल तर मुळापर्यंत जावं लागेल. तेव्हा आता टॉप फ्लोअरवरून गोडाऊन पर्यंत जावंच लागणार.